शुभप्रभात, गुड मॉर्निंग, सलाम, नमस्ते मित्रांनो. अक्षयचा प्यार भरा नमस्कार. अजून 2 मिनिटं आहेत. आज बऱ्यानंतर परत तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळते. आज थोडंसं मी माझं मन मोकळं करण्यासाठी, कारण आत्ताचा सभोवतालचा जो परिसर आहे, जे वातावरण आहे, आपल्या मराठा आरक्षणावरती ज्या काही गप्पा चालल्या आहेत, बिझनेसबद्दल गप्पा आहेत, कोरोनाबद्दल गप्पा आहेत. सो असं विचारलं की आपण आपल्या मित्रांबरोबर गुड मॉर्निंग विशाल जी. माझा आवाज पोहोचतोय विशालजी? आहेत जे ऑनलाईन आले त्यांनी माझा आवाज पोहोचत आहे? मला थोडंसं कन्फर्मेशन करूयात लाईव्ह. थोडंसं तुमच्याबद्दल की आपल्या घरात कुठला किराणा येतोय, आपलं आरोग्य, आपल्या शेतीविषयक काय गप्पा चालल्यात, शेतीविषयक आपण महाराष्ट्रीयन तरुणांनी काय प्रचार करायला पाहिजे, शेतीविषयक काय काय गोष्टी आपल्याला माहिती येतात. शेती हा विषय आज मी का गप्पा मारणार आहे. आपण थोडेसे आरोग्याविषयी पण गप्पा करणार आहेत आणि व्यवसायासंदर्भात पण गप्पा मारणार आहेत की व्यवसाय कसा करायचा याच्या संदर्भात पण थोड्याशा गप्पा मारणार आहेत. मला माहिती आहे आज मंगळवार आहे, वर्किंग डे आहे, कामाचा दिवस आहे आणि मी सकाळी 11 वाजता छान गप्पा मारतोय तुमच्याशी. हा थोडासा ऑड टाईम आहे. बरेचसे माझे मित्र म्हणतात की अक्षय हा कुठला टाईम तो प्लॅन केला आहे गप्पा मारायचा. मी जेव्हा सकाळी मेसेज टाकला फेसबुकवरती की नाही आपण सकाळी 11 वाजता गप्पा मारूयात, तर असं मला असं वाटलं की सकाळचं आज माझं जे मॉनिटेशन झालं त्यानंतर की नाही मी खरोखर माझ्या महाराष्ट्रीयन मुलांबरोबर, महाराष्ट्रातल्या माणसांबरोबर, आपल्या मराठी मुलांबरोबर गप्पा माराव्यात. माझे मित्र आहेत, माझे बंधू आहेत, माझ्या बहिणी आहेत, भगिनी आहेत आणि आपण खूप साऱ्या गप्पा ऐकतोय. तर असं विचार केला की मी माझं एक सामाजिक बांधिलकी म्हणून, मी या समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून, माझी काहीतरी नैतिक जबाबदारी म्हणून आपणही काहीतरी आपणही आपलं मत विचार मांडावं की आपण कसं पाहतोय या सगळ्या गोष्टींकडे, मी कसं पाहतोय, हे माझं वैयक्तिक मत असणार आहे. गुड मॉर्निंग प्रशांत, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आज मी खास महाराष्ट्रातील करणार आहेत माझ्या मित्रांना, थोडंसं मराठीत बोलू. फेसबुक लाईव्ह बेसिकली कधी मला असं वाटतं की हां आपण कधीतरी फक्त काहीतरी प्रमोट करायचंय, काहीतरी मार्केट करायचंय म्हणूनच फेसबुक, तर आपण आपल्या मित्रांबरोबर आजचा लाईव्ह जो आहे आहे की हां आपण आज काय विचार करतोय, आपण तरुण मंडळी काय विचार करतोय, ज्यांचं वय वर्ष आज 18 ते 35 जी मंडळी आहेत, या वयावरती जी मंडळी आहेत, त्या गोष्टींचा काय विचार करतायत, आपण काय विचार करताय, काय मी जेव्हा लोकांना कसं काम करतायत, छोटे उद्योजक कसं काम करतायत, आज आपण एम्प्लॉयमेंट संदर्भात बघतोय, जे सिच्युएशन आहे, जे काय राजकीय समस्या आहे, आपला मराठा आरक्षणाचा खूप मोठा विषय आहे. सो बरेच आहेत वैयक्तिक पर्सनल लेवलला. अक्षय तुम्ही कधी कुठल्याही सोशल विषयावरती गप्पा, मी हा नाही करायला पाहिजे, पण आज मला असं वाटलं की नाही आपण त्याच्यावरती थोडंसं गप्पा मारायला पाहिजे. गुड मॉर्निंग ज्ञानेशजी, गुड मॉर्निंग. सो ज्ञानेशजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सो आज किराणा ग्रोसरीमध्ये काय काय परचेस करतोय, आज मीडिया कन्झ्युम करतोय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सोशल मीडियामुळे आणि माध्यमांच्यामुळे खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहे ती फ्रीली अवेलेबल झाली आहे, ती फुकट अवेलेबल झाली आहे. पण ती इन्फॉर्मेशन खरंच आपल्या कामाची आहे का?
आपण तिच्याबद्दल खरंच काय काय कसं ती प्रोसेस करतो इन्फॉर्मेशन, किती आपल्याला असं वाटतं की नाही ती ऑथेंटिक आहे, ती आपल्यावरती बिंबवली जाते, आपल्यावरती प्रिंट केली जाते, मीडियाला प्लॅन केला जातोय. सोशल मीडिया जो आहे, फेसबुक जसं आज आपण वापरतोय, अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे, पण तिचा आपण काय वापर करतोय, तिथं वैयक्तिक आयुष्याला आपण कसं डेकोरेट करतोय, आपल्या सर्वात गोलकडे जातोय का आपलं दुसरं आपण काहीतरी फक्त आज मी महाराष्ट्रातील मुलांच्या, तरुण मुलांची जेव्हा गप्पा, मुलं जे आहेत त्यांच्याकडे खूप सारी ऊर्जा आहे, खूप सारी एनर्जी आहे, पण भरकटलेले आयुष्य जगतात. छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये अडकून पडलं. आपण आज त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये का अडकलं, आपण त्याच्यातनं बाहेर कधी करणार आहेत, आपण प्रामाणिकतेने आपण या गोष्टींच्या बद्दल विचार करणार आहोत का, काय आपण आज माझ्या जो एकदम जो विषय आहे, स्पेशली आमचे जे मराठा बांधव आहेत, मराठा आरक्षण अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आज वेगवेगळे राजकीय पुढारी जे आहेत, वेगवेगळे सर्व जेवढ्या बी राजकीय पार्ट्या आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, तुम्ही कुठल्या असू द्या, हे सगळ्या पार्टीज म्हणून दे आर अलाविंग अस, ते आपल्याला अलाव करतायत का आपला वाईसी करण्यासाठी. मराठा आरक्षण का, मराठा आरक्षण याच्यासाठी नकोय आपल्याला की आपल्याला नोकरीमध्ये स्थान हवंय, आपल्याला शिक्षणामध्ये संधी हव्या. आज आपला जवळपास 95% मराठा बांधव जो आहे तो शोषित आयुष्य जगतोय, शिक्षित आयुष्य जगत नाही आहे. त्याचं तो स्थान गमावून बसलाय. ते स्थान जर परत मिळवायचं असेल तर आपल्याला मराठा आरक्षणाची गरज आहे. आरक्षण का हवंय, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण का दिलं होतं, टू ब्रिंग द इक्वॅलिटी, सर्वजण समान पातळीवर येतील, समान नागरी अधिकार असेल, सर्वजण समान नागरी अधिकार असेल. आज 95% मराठा बांधव जो आहे तो एक्सप्लॉयटेड आहे. आपलेच मराठी पुढारी असतील, बाकीचे पॉलिटिकल पार्टीज असतील, बिझनेस हाऊसेस असतील, हे सारे लोक जे आहेत हे 95% मराठा बांधवांना, फक्त मराठाच बांधवांनाच नाहीत पण बाकीच्या महाराष्ट्रीयन बांधवांनाही एक्सप्लॉइट करतायत. तर आपल्याला समान नागरी कायदा आपण ज्याला म्हणतो की नाही, मला परत माझं स्थान समाजामध्ये निर्माण करायचंय, माझं अस्तित्व समाज नाही निर्माण करू शकत, मला माझं अस्तित्व स्वतःच निर्माण करायचं. त्यासाठी काय करायला पाहिजे, माझ्या घरात कुठला किराणा यायला पाहिजे, आपण कुठला किराणा परचेस, एक मराठा बांधव किंवा भगिनी म्हणून आपण आपली काय जबाबदारी आहे. तर सर्वात पहिली जबाबदारी जे आहे ते आपण आरोग्यासाठी आपण आज काय काय गोष्टी किराणा. तर सर्व मित्रांनो आणि माझ्या साऱ्या भगिनींनो, तर तुम्ही आयुष्यात नवीन गोष्टी अनुभवू शकत नाही. हे का बोलतोय मी, 2017 मध्ये माझा खूप मोठा एक अपघात झाला होता आणि हे जीवन खूप सुंदर आहे. आणि आरोग्य जेव्हा डॅमेज होतं ना तेव्हा कळतं की हा, आरोग्य आणि हेल्थ किती महत्वाची आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं असेल तर आरोग्य तुम्हाला आरक्षणातून नाही मिळणार. त्यासाठी स्वतःचं काहीतरी वेळ त्यासाठी तुम्हाला आरक्षित करावं लागेल. ही आपली सर्वात मोठी समृद्धी आहे, सर्वात मोठी श्रीमंती आहे. मला माहिती आहे की मी पहिल्यांदाच सांगतोय आरोग्याबद्दल, असं नाही आहे. खूप सारे वक्ते, खूप सारे टीचर्स, खूप सारे शिक्षक, खूप सारे ज्ञानी मंडळीने याच्यावरती गप्पा मारल्या. पण आज काय, तर पण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार आहेत का ॲज अ महाराष्ट्रीयन मराठी बांधव म्हणून. हे अतिशय महत्वाचं आहे.
दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही तयार असला पाहिजे नवीन नवीन अनुभव मिळवण्यासाठी, की माझ्या आयुष्यात नवीन अनुभव मिळवायचे आहेत का तेच घिसपिटं आयुष्य जगायचं आहे. जर तुम्ही आज माझा फेसबुक लाईव्ह बघताय, मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही हा माझा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर तुम्ही सर्व शिक्षित मंडळी आहात, पण शिक्षित असूनही जर शोषित आयुष्य जगत असाल तर तुम्ही एक व्यक्ती नाही आहे. जर तुम्ही शिक्षित आहात, जर आज तुम्हाला फेसबुक लाईव्हवरती माझा व्हिडिओ पाहता येतोय, याचा अर्थ तुम्ही तुमचं आयुष्य त्यासाठी तुम्ही काही नवीन अनुभव घेण्यासाठी तयार आहात का? कारण अनुभव समृद्ध व्यक्तीच हा मेंटली स्ट्रॉंग असतो. अनुभव हा तुमच्या मनाची श्रीमंती वाढवतो. आपल्याकडे अनुभव आहेत, पण एकच अनुभव, मला अपघात झाला 3 वर्षापूर्वी, मी आयुष्यभर त्या अपघाताला किसापिटा करत असतो. नाही, मला गेल्या वर्षी माझ्याकडे हे गोष्टी होते, मला आता परत ते हवेत. नवीन नवीन अनुभव आपण त्या जुन्या जुन्या गोष्टी घेऊन करतोय. आज कोविड आहे, कोरोना आलाय, त्यामध्ये आपण काय बदललोय आपल्या स्वतःमध्ये? सो ब्रिंग दॅट अनुभव, दॅट इज द किराणा. मी हा शब्द टाकला होता की किराण्यावरती गप्पा मारणार आहे, ग्रोसरीवरती गप्पा मारणार आहे. अनुभव संपन्नता, नवीन अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर आपल्या बुद्धीची पातळी वाढवताय का, बुद्धीची मर्यादा वाढवताय का? एक्सपांडिंग द परसेप्शन टू सी द वर्ल्ड. का तुम्ही फक्त काटकोनाचं आयुष्य जगताय, एकाच अँगलमधनं आयुष्य पाहताय, का 360 डिग्री पाहताय आयुष्याकडे, वेगळ्या मार्गाने पाहताय, एकाच गोष्टीमध्ये अडकून नाही पडला की नाही हा मला आहे का? तुम्ही कुठलंही काम करायला तयार होता, पण माझ्याकडे आत्ता इंजिनिअरिंगची डिग्री आहे आणि मला इंजिनिअरिंगची नोकरी मिळाली पाहिजे. माझ्याकडे BA BCom BSc ची डिग्री आहे आणि मला कुठेतरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. नाही मित्रांनो, तुम्ही कुठलंही काम करायला तयार असले पाहिजे. काम करणाऱ्या व्यक्तीला कुठलीही अडचण नाही आहे. आज मी घरामध्ये बसून, व्हीलचेअरमध्ये बसून मी माझं कुटुंब चालवतोय. ती तुमची तयारी असली पाहिजे. तर चौथा किराणा जो आहे, चौथी गोष्ट जी आहे की जी आपल्याला आयुष्यामध्ये करायची आहे, की आपण विश्वास संपादन करतोय का? आपण विश्वासू व्यक्ती होतोय का? लोक आपल्यावरती विश्वास का ठेवतील? आपण जबाबदारी घेण्यासाठी तयार आहोत का? हे अतिशय महत्वाचं आहे. तर 7 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळवता आल्या पाहिजे. पहिली गोष्ट आहे आरोग्य, दुसरे नवीन अनुभव, तिसरं आपल्याला काहीतरी समाजाला देता आलं पाहिजे, सेवा. चौथी गोष्ट आहे बुद्धीचा रिअलायझेशन, विवेक बुद्धी आपण ज्याला म्हणतो. नवीन काहीतरी सदा शिकलं पाहिजे, नवीन काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. 5वी गोष्ट तुम्हाला आत्मसात करता यायला, पैसा मिळवता आला पाहिजे. मराठीमुळं महाराष्ट्रातली मुलं जी आहेत, तरुण मंडळी जी आहेत, ते खोट्या सन्मानाला भुकेली आहेत. पैशाबद्दल व्होकल व्हा, लोकल फॉर व्होकल आपण जे म्हणतो तसं पैशाबद्दल बिकम व्होकल फॉर मनी. पैशाबद्दल व्होकल व्हा, पैशाबद्दल बोलायला सुरुवात करा. तुम्हाला पैसा मिळवता आला पाहिजे. दुसरं, आनंदी जीवन कसं जगायचंय, कारणाशिवाय आनंदी कसं राहायचंय, कारणाशिवाय आनंदी राहता आला पाहिजे. 6वी चीज आहे. आणि मुक्त आयुष्य कसं जगायचं आहे, कुठलेही बंधन नाही आहे. एखादं काम करण्यासाठी मला करावं लागतं म्हणून करत नाही, मला करायचं आहे म्हणून करतोय. मी माझ्या मुक्ततेतनं मी आयुष्य जगतोय. मला कुणीतरी काहीतरी करायला सांगणे म्हणून मी करत नाही आहे. ह्या 7 गोष्टी ज्या आहेत, दॅट इज द ग्रोसरी, राईट ग्रोसरी फॉर यू. आज जे मी हेल्थबद्दल म्हटलो, आज आपल्या घरामध्ये जे मराठी बांधव जे आहेत, आपल्या घरामध्ये आपलं जे काय आज लाईफस्टाईल झालं आहे, आज आपल्या घरामध्ये जवळपास 20 ते 25% फक्त शुगरचं कन्झम्पशन आहे.
आज शोकांतिकेने सांगायला लागतंय, आज मराठा बांधव असतील माझे किंवा माझे महाराष्ट्रातली बांधव असतील, आज 18 ते 35 वयोगटातली जी मुलं आहेत त्यातली 35% मुलं व्यसन करतायत. अल्कोहोल कन्झम्पशन आहे, सिगारेट कन्झम्पशन आहे, टोबॅको कन्झम्पशन आहे. आपण बॉलिवूडच्या गप्पा मारतोय, बॉलिवूडमध्ये ड्रग माफियाज आहेत आणि ड्रग ॲडिक्टेड आहेत. पण आपण किती व्यसनाधीन झालोय. आम्ही रिसेंटली एका कंपनीसाठी सर्वे केला पुण्यामध्ये, हेल्थ केअरचा सर्वे केला की 18 ते 35 वयोगटामधली महाराष्ट्रातली किती मुलं जे आहेत ते हॉस्पिटलाइज होतात. तर शॉकिंग सर्वे होता. 18 ते 35 वर्ष वयोगटातली ज्यांना ॲडिक्शनमुळे, व्यसनामुळे ते हॉस्पिटलायझेशन आहेत किंवा कुठले ना कुठले आजार आहेत, असे 20% लोक आहेत पुण्यामधल्या नॉर्मल साऱ्या हॉस्पिटलमध्ये. आज 30मध्ये, 30मध्ये, 31मध्ये, 32मध्ये, 35मध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहेत, डायबिटीसचे प्रॉब्लेम्स होत आहेत, ओबॅसिटी वाढली आहे. शुगर, आज आपल्या घरामध्ये जे मॅगीचं पॅकेट येतं, जे काही पॅक फूड येतं, ॲव्हरेज त्या शुगर त्या फूडमध्ये 20% शुगर आहे. साखरेचं प्रमाण कमी करा. तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलं तर तुमच्या घरातलं जे ग्रोसरीचं बजेट आहे, जे किराण्याचं बजेट आहे, ते 20% कमी होईल. कारण चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी तुम्हाला खूप सारे पैसे खर्च नाही करायला लागेल. ते तुम्ही ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो. आज शुगरचं प्रमाण प्रचंड जास्त वाढलंय. ते कमी करा. आज जसं आपल्याला एक फॅमिली डॉक्टर, आधी आपल्याकडे एक संकल्पना होती, तसं आपल्याला एक आहार तज्ञांची गरज आहे. कुठल्या तरी आहार तज्ञाला भेटा. तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी ती इन्व्हेस्टमेंट असेल. कारण हेल्थ इज द वेल्थ. ॲडिक्शन, व्यसनापासून दूर जा मंडळींनो, मित्रांनो. म्हणजे 35 ते 60 वर्ष वयामधली जी मंडळी आहेत, आज त्यातले शोकांतिकेने सांगायला लागते महाराष्ट्रातले स्पेशली ग्रामीण भागात 35 ते 60 वर्षामधले जवळपास 38 ते 40% लोक जे आहेत ते आज दुर्धर आजाराने, जे न बरे होणाऱ्या आजाराने ग्रासित आहेत. कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, आर्थराइट्स असेल, हार्ट अटॅकचे प्रमाण असतील. आज मी माझ्या गावातली, अगर मी माझ्या गावात मारू तर ज्यांचं वय वर्ष 45+ आहे, जवळपास 70% पॉप्युलेशन जे आहे हे गुड हेल्थमध्ये नाही आहे आणि त्यांचे वय वर्ष 50मध्ये आहे. आपण आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देतोय का? आपण कुठले कंटेंट कंझ्युम करतोय? आपली मेंटल हेल्थ कशी आहे? कुठल्या प्रकारचे अनुभव, कुठल्या प्रकारचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आपण वापरतोय? 24 तास सतत आपण फेसबुकमधनं, कुठल्या तरी वेगळ्या मीडियामधनं, वेगळ्या माध्यमामधनं, ज्याचा आपल्या आयुष्याशी कुठलाही संबंध नाही आहे, ते इन्फॉर्मेशन आपण कंझ्युम करतोय. जर मी सकाळी एखादा कुठं छान मेसेज टाकला असता की मी कुठला तरी एखादा मूवी तिकीट किंवा कुठला तरी काहीतरी एखादा प्रोग्राम तुम्हाला स्पॉन्सर करतो, तर बराच वेळ मला वाटतं 400-500 इथे तुम्हाला आरक्षित करणं स्वतःला गरजेचं आहे. रिझर्वेशन तुमच्या 24 तासांमधून तुम्ही 1-2 तास जो आहे तो स्वतःच्या हेल्थसाठी, मेडिटेशनसाठी देताय का? अतिशय महत्वाचं आहे. तुमची मेंटल हेल्थ कशी आहे? जर तुमचे विचार करण्याची पद्धत हीच ओल्ड पॅटर्न असतील, जुने पॅटर्न असेल, तर तुम्ही नवीन गोष्टी कधी जाणार आहात? आपण म्हणतोय माणूस चंद्रावरती पोहोचलाय. आपण पोहोचलो का चंद्रावरती? आपले विचार पोहोचलेत का चंद्रावरती? आज जेव्हा मी मराठी मुलांबरोबर गप्पा मारतो की तुम्ही 50 कोटीचा 100 कोटीचा बिझनेस करा आणि तुम्ही करू शकता, तुम्हाला कुठली भांडवलाची गरज नाही आहे, तर त्यांना असं वाटतं की मी बोलवंचन करतोय, कारण त्यांचे पण विचारच पोहोचत नाही आहे. तर ते नवीन अनुभव कसे क्रिएट करतील त्यांच्या आयुष्यामध्ये? आपण अनुभव संपन्न कसे होणार आहोत? दुसऱ्यांचे अनुभव कधीपर्यंत वापरणार आहेत? आपण आपले स्वतःचे काय अनुभव क्रिएट करतोय? आपले विचार आपण कसे वापरतोय? आपली विवेक बुद्धी आपण कशी डेव्हलप करतोय? आपलं इंटलेक्ट, आपली बुद्धीला कसे, बुद्धीची पातळी कशी वाढवतोय? बुद्धीची क्षमता कशी वाढवतोय? कुठल्या गोष्टींचा अभ्यास करतोय? आज इन्फॉर्मेशन
कुठल्याही विषयातली इन्फॉर्मेशन आज फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल वरती, युट्यूबवरती, फेसबुकवरती तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण ती मला गरजेची आहे का? खरंच मी त्याची ती मला गरजेची आहे का? मी आज कुठली सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन वापरतोय? माझी एनर्जी मी हाय व्हायब्रेट करतोय का? अतिशय महत्वाचं आहे. इफ यू डोंट बिल्ड दिस, तुम्ही जर हे नाही करू शकलात तर तुम्हाला मराठा आरक्षणावरती पॉलिटिक्सवरती बोलण्याचा अधिकार नाही आहे. हो, मराठा आरक्षण हवंय, नोकरीसाठी नकोय मला मराठा आरक्षण. मला माझं समाजामधलं स्थान जे आहे ते स्थान परत मिळवायचं असेल, माझे 95% मराठा बांधव जे आहेत त्यांना शोषित मधनं शिक्षित करायचं असेल, त्याच्यासाठी जर मला मोठा काहीतरी बिल्डअप करायचा असेल, तर मला मराठा आरक्षण हवंय. आज मराठा आरक्षणावरती खूप सारे पुढारी गप्पा मारतात, खूप सारे समाजसेवक गप्पा मारतात. ऍक्च्युअल मराठा मुलांच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस करतात का? कारण आपण जे आहेत, आपले विचार, आपली मेंटॅलिटी जी आहे ती बुरसटलेली आहे, भरकटलेली आहे. आपल्याला बदलण्याची गरज आहे मित्रांनो. आपल्या घरामध्ये आपण आपल्या भगिनींना, आपल्या आईला, आपल्या मातेला, आपल्या घरातल्या स्त्रियांना पण किती सन्मान देतो. आज काम करणाऱ्या माणसाला नोकरीची कमतरता नाही, पण आपण ते शिकण्यासाठी तयार आहोत का? दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर पैसे कमवणे. पैशाबद्दल आपण खरंच सिन्सिअरली विचार करतोय का की पैसे मला का कमवायचे? मला फायनान्शियली आर्थिक आझादी का हवी आहे? आर्थिक स्वतंत्रता का हवी? मला स्वतंत्र व्हायचंय का? समृद्ध व्हायचंय का? पैसे कमवण्याचं तंत्र मी शिकलो का? की पैसे कसे मिळवले जातात? त्यासाठी मला कुठला व्यवसाय करायला पाहिजे? त्यापेक्षा तुम्हाला काहीतरी करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पुढचे 10 वर्ष भारतामध्ये जर तुम्हाला खरोखर सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी, तर एंटरप्रेन्योरशिप शिवाय पर्याय नाही आहे. नोकरीमधलं तुम्ही एक सुखी आणि साधारण आयुष्य जगू शकता. नंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही बदला करण्याची तुमच्या मनाची मानसिकता तयार झाली पाहिजे. एंटरप्रेन्योरशिप वरती, बिझनेस वरती. बिझनेस करण्यासाठी माइंडसेट लागतो फक्त. बिझनेस करण्यासाठी पैसे लागत नाहीत, पैसे उभे राहतात. तुम्ही त्याच्यासाठी ट्रस्टेड आहात का? त्याच्यासाठी विश्वास निर्माण करताय का? त्याच्यासाठी मी एंटरप्रेन्योर्स पार्लमेंटमधनं ट्रस्ट कॉइन नावाची एक इनिशिएटिव्ह लॉन्च केली. सर्वांसाठी मोफत लॉन्च केली आहे. माझा फेसबुकवरती ग्रुप आहे ट्रस्ट कॉइन नावाचा. आता रिसेंटली आम्ही एक 8-10 दिवसापूर्वी लॉन्च केला. आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे, जॉईन करा तो ग्रुप. तुमचा माइंडसेट बिल्ड होईल, तुमचा ॲटिट्यूड बिल्ड होईल, दृष्टिकोन बिल्ड होईल की व्यवसाय कसा केला जातो, कसा विचार केला जातो. प्रत्येक व्यक्तीला, आपल्या घरामधले जेवढे मी तरुण मंडळी आहेत, जेवढे मी स्त्रिया आहेत, त्यांना आपण प्रोडक्टिव्ह करू शकतो, सोर्सेस क्रिएट करतोय. जे जनरेशन आहे आणि आपल्या नंतरचे जनरेशन आहे, ज्यांचं वय वर्ष आज 5 ते 18 वर्ष या दरम्यानचे लोक जे आहेत, त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप आहे. आज माझी मुलगी 12 वर्षाची होती आहे, आज तिचा व्यवसाय सुरू करते, तिचं व्यावसायिक शिक्षण सुरू होत आहे. का? कारण जनरेशन गॅप आहे. मी वयाच्या 22व्या वर्षी बिझनेस सुरू केला, ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी बिझनेस सुरू करू शकत नाही. आज मी तुमच्याशी जे काही गप्पा मारतोय त्यासाठी मला वयाच्या 35व्या वर्षापर्यंत गप्पा मारले. माझी अशी अपेक्षा आहे की ती वयाच्या 20 मध्ये ती या जगाला संबोधन करेल की बिझनेस कसा करायला पाहिजे, स्वतःचा बिझनेस उभा करेल, स्वतःची उभी करेल.
बिल्ट अप दॅट. पैसे कमवता आले पाहिजे तुम्हाला. कसा मिळतो? नातेसंबंध टिकता आले पाहिजे. प्रत्येक नाते जे आहे ते ऑपरेशनल करता आलं पाहिजे. नातं ट्रान्झॅक्शनल करता आलं पाहिजे. प्रत्येक नातं फंक्शनल करता आलं पाहिजे. नाहीतर ते नातं नाहीये. प्रत्येक नात्यातून पैसे नाही मिळणार तुम्हाला. प्रत्येक नातं हे फक्त करायचं असतं, आनंदासाठीच मिळवायचं असतं. तुम्हाला आनंद मिळतो. तरच तुमचा आज शेती म्हणणार का? कारण ॲग्रिकल्चर स्पेस जे आहे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट जे आहे ॲग्रिकल्चर स्पेस ओपन करतं. त्याच्यासाठी आपल्या मराठा बांधवांना काय संधी आहेत? खूप साऱ्या संधी आहेत. प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती जो आहे तो ॲग्री एंटरप्रेन्योर होऊ शकतो आणि आपल्या गावातले जेवढे ते शेतकरी आहेत ते ॲग्रिगेट करून त्या गावची इकॉनॉमी बिल्ड करू शकतो. प्रत्येक तालुक्यामध्ये 100 ते 150 गाव आहेत. 17 ते 18,000 गावांच्या मध्ये आज 20,000 एंटरप्रेन्योरची गरज आहे. आपण त्या पॉलिसीवरती गप्पा मारत बसतो म्हणजे त्यासाठी आपले राजकीय पक्ष आहेत सारे गप्पा मारतात, आपले प्रश्न तिथे मांडतायत. कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे मला माहित नाही. मी काही राजकीय व्यक्ती नाही आहे. माझं स्वतःचं नक्कीच राजकीय ओपिनियन आहे. प्रत्येक गावामध्ये तुमची तयारी आहे का ते करण्यासाठी? एक गावची इकॉनॉमी जी आहे हे 4 ते 5 कोटीची आहे. ती बिल्डअप करण्यासाठी आपण तयार आहोत का? आपण फक्तच गप्पा मारतो? तर जर तुम्हाला कारणाशिवाय आनंदी राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या बरोबर नातं निर्माण करा, शेतकऱ्याबरोबर नातं करा. ॲग्रिकल्चर स्पेस इज द नेक्स्ट बिग थिंग इन इंडिया. वेलनेस सेक्टर प्रचंड जास्त ग्रो होत आहे. त्याची सुरुवात जी आहे ती 2000 साली सुरू झाली, 20 वर्षापूर्वी ची सुरुवात झाली होती. आता ही इंडस्ट्री जी आहे ना एक्सप्लोजनवरती आहे. येणारी पुढचे 5 ते 10 वर्ष जे वेलनेस स्पेसमध्ये काम करतील आणि वेलनेसचा जो गाभा आहे, जो पाया आहे तो शेती आहे, ॲग्रिकल्चर आहे. का? फूड. आज हजारो संधी. एक ते ॲग्रिकल्चर स्पेस महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 लाख नोकरी क्रिएट करू शकतो. आय वेलकम यू ऑल. अगर तुम्हाला खरोखर जर इंटरेस्ट असेल, जर खरोखर तुमचं कन्व्हिक्शन असेल की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे, माझ्याकडनं जे काही छोटीफार तुम्हाला थोडीफार मदत होईल. माइट बी माइंडसेट कसा बिल्ड करायचा आहे, थिंकिंग कसं करायचं आहे, कॉन्टॅक्ट कसं करायचं आहे, तुमच्या ट्रस्ट कॉईनमध्ये जॉईन करा. फ्री सर्व्हिस येते आणि स्वतः आतून मुक्त व्हा, व्यक्त व्हा. सो आज या थोड्याशा छोट्या गोष्टीवरती विचार करत तुमच्याशी गप्पा मारायचे होते. उद्योजकता खूप सोपी आहे, बिझनेस खूप सोपा आहे. आपण त्याला आवड करून टाकले. आपल्याला असं वाटतं बिझनेसमध्ये रिस्क असते, बिझनेसमध्ये खूप सारा मोठा पैसा लागतो. नाही. आणि बिझनेस हाही नाही की तुम्हाला बिझनेस करायचा म्हणजे 50 कोटी 100 कोटी 200 कोटीची कंपनी करायची आहे. बिझनेस म्हणजे काय की तुम्ही रिसोर्स क्रिएशन करता, व्हॅल्यू क्रिएशन करता सोसायटीसाठी. एक जबाबदार नागरिक होता. जगामध्ये जेवढे बी झगडे झालेत, जेवढे बी तंटे झालेत, ते तंटे सोडवण्यामध्ये उद्योजकांचा खूप मोठा रोल राहिला आहे. भारताची इकॉनॉमी जी आहे तिला बूस्ट करायचं असेल, परत मोठं करायचं असेल तर उद्योजक होणं खूप गरजेचं आहे. आज माझे खूप सारे मित्र जे आहेत ते उद्योजक एंटरप्रेन्योरशिपमध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. माझे एक मित्र आहेत अभिजित शिंदे. आम्ही एकाच गावचे आहोत दोघं. हायली एज्युकेटेड पर्सन. इंजिनिअरिंग केलं, परदेशात शिक्षण केलं, हॉटेलचा बिझनेस आहे, ट्रेडिशनल घरातले फॅमिली बिझनेसेस आहेत, त्यांची फॅमिली खूप जॉईंट मोठी फॅमिली आहे. माझ्या अपघाताच्या आधी आम्ही दोघांनी मिळून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटवरती खूप सारं काम एकत्र सुरू केलं. अपघातानंतर ज्यांनी जेव्हा स्वतःचं जेव्हा सुरू केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं
की भारतीय प्रोडक्टला, ॲग्रिकल्चर शेतीविषयक प्रोडक्टला प्रदेशामध्ये प्रचंड जास्त मागणी आहे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. आज सांगायला मला अभिमान वाटतो. का? कारण माझा कोणीतरी एक बंधू आहे, माझा कोणीतरी बांधव आहे, तो खूप उत्कृष्ट काम करतोय. अतिशय सिंपल व्यक्ती, मनमिळाऊ व्यक्ती, कुठलाही अहंकार नाही. आज इम्पोर्ट एक्सपोर्टचे फेडरेशन क्रिएट केलंय. आज जवळपास 15,000 लोक त्यांच्याबरोबर असोसिएट्स आहेत. प्रत्येक मराठा बांधव इम्पोर्ट एक्सपोर्ट्समध्ये काम करू शकतो. आज अभिजितमुळे 15 ते 20,000 लोकांना नोकरी मिळू शकते. पण तुमची तयारी आहे का? शोधा कोण आहे अभिजित शिंदे. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे प्रेसिडेंट, संस्थापक कोण आहेत, तुम्हाला मिळून जातील. माझे दुसरे मित्र आहेत अमित मखरे, नगरमध्ये काम करतात. बिझनेस कन्सल्टन्सी त्यांची, ॲग्रिकल्चर रिलेटेड, ॲग्री बेस्ड स्मॉल स्केल बिझनेसेस. आतापर्यंत त्यांनी 2-3 लाख लोकांना ट्रेन केलं. एक बिझनेस करण्यासाठी, बिझनेसची सुरुवात करण्यासाठी, एक स्टार्टअप करण्यासाठी 5 ते 10,000 रुपयामध्ये बिझनेस कसा उभा करायचा, त्याची सुरुवात कशी करायची, याचं कम्प्लीट इकोसिस्टम चावडीक अवेलेबल आहे. पण मला सुगंधी कवडतं लोक फक्त कोर्स करतात. सरेंडर व्हा अशा व्यक्तींना. आपल्याच मराठी माणसांच्या मध्ये सारी मंडळी बसलेले खूप उत्कृष्ट काम करतात. आपण त्यांना कधी पुढे घेऊन येणार आहोत? तुमच्यापैकी बऱ्याच जणांपैकी जो माझा आता व्हिडिओ ऐकताय, तुम्ही मला पाहताय, तुमच्यापैकी खूप सारे लोक असतील. कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात करा. अतिशय उत्कृष्ट काम करताय. वन ऑफ द बेस्ट कॉल सेंटर दे हॅव डेव्हलप. त्यांनी आज अहमदनगरमध्ये उत्कृष्ट बिझनेस सेटअप केलाय. आज मी एंटरप्रेन्योर्स पार्लमेंट चालवतो. एवढाच रायसो कॉल स्वतःला बिझनेस मेंटर समजतो. मला त्यांच्याकडनं खूप सारी शिकण्याची गरज आहे. आज खूप छोट्या गोष्टींच्यावरती काम करतायत आणि एक सक्सेसफुल उद्योजक, एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश केलंय. पण त्या व्यक्तीने मागचे 15 वर्ष जे आहे जीवाचं रान केलंय. तुमची ती कमिटमेंट आहे का नाही? यस, मला काहीतरी बदलायचं. त्यांनी कधी विचार नाही केला मला आरक्षण हवंय. हो, पण जेव्हा आम्ही आरक्षणावरती गप्पा मारतो नक्कीच आरक्षण हवंय, पण त्याचं कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपण भरकटलं जातोय, आपण भरकटलेल्या मार्गावरती आहात का भरभराटीच्या मार्गावरती आहोत? आर वी मिसिंग द लेन, आर वी इन द लेन? आप त्या रस्त्यावरती आहात का रस्त्यापासून दूर केलाय कुठेतरी? हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. माझे दुसरे एक मित्र आहे चेतन इंगळे, पुण्यामध्ये स्वतःचा फॅसिलिटी मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. लोकांना त्यांनी आतापर्यंत रोजगार दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त ते सामाजिक कार्य करतायत. कुठल्याही मराठी बांधवांना, कुठल्याही व्यवसायाची तुम्हाला कुठलीही मदत लागली, 24 तास ते तयार असतात मदत करण्यासाठी. स्टार्टअप सारथी नावाची एक संस्था चालवतात. युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन नावाचे जे एक मराठा ऑर्गनायझेशन आहे, फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हली काम करतात. शेकडो मुलांना त्यांनी आज रोजगाराच्या संधी दिल्या, बिझनेसच्या संधी दिल्या. भेटा त्यांना, त्यांच्याबरोबर काम करा, तरच तुम्ही पैसे मिळवू शकता. आपण म्हणतो ना, मनी नाही भाव देवा मला पाव. तुम्हाला या माणसांबरोबर भाव निर्माण करावा लागेल, यांच्याबरोबर नातं निर्माण करावं लागेल, यांच्यासमोर तुम्हाला सरेंडर व्हायला लागेल, विनम्र व्हायला लागेल, तरच ते तुमच्याबरोबर काहीतरी काम करू शकतील. पुस्तक वाचून, युट्यूब चॅनल पाहून नाही बिझनेस होणार. तुम्हाला अशा लोकांच्या, लाईव्ह लोकांच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. माझे अजून एक मित्र आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सोशल एंटरप्रेन्योर रवींद्र घाटे, खूप सुंदर काम करतात. आता आपल्या सर्वांचे जे आदर्श आहेत, हनुमंतराव गायकवाड, भारत विकास ग्रुपचे संस्थापक, चेअरमन गायकवाड साहेब, यांच्याबरोबर सामाजिक प्रकल्पावर ते काम करतात. खूप मोठं काम करतायत. त्यांच्याकडे आज हजारो संधी उपलब्ध आहेत.
तुमची तिथपर्यंत जाण्याची तयारी आहे का? त्यांना भेटायची तयारी आहे का? हे सारे लोक तुम्हाला अवेलेबल आहेत, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. यांना पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला खूप सारे. बाय द वे, तुम्ही पैसे देऊन बिझनेस नाही करू शकत, व्यवसाय पैसे नाही कमावू शकत. अशा तुम्हाला मी खूप सारी लिस्ट देऊ शकेल. रवींद्र घाटे आहे, चैतन्य इंगळे साहेब आहेत, माझा दुसरा मित्र आहे, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप चांगलं काम करतो. राहुल सुधाचा मेडिकलचा बिझनेस आहे, आंबे इन्फ्रास्ट्रक्चरचा बिझनेस आहे, मल्टिपल बिझनेसेस करतात. एक सर्वसामान्य माणूस खेड्यामध्ये येऊन का फक्त अण्णांच्या विचारावरती, अण्णा हजारेंच्या विचारावरती, त्या विचारावरती मोठं काम करतायत. माझी मुलगी ज्या शाळेमध्ये शिकते इथे पुण्यामध्ये, त्या शाळेचे संस्थापक माझे अतिशय चांगले मित्र अमित गोरखे खूप उत्कृष्ट काम करतात. राजकीय करिअर पण त्यांचं, पॉलिटिकल करिअर पण ब्युटिफुली बिल्डअप करतात. आज खूप मोठी एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभी केली आहे, मल्टिपल बिझनेसेस करतात. गो अँड मीट देम, बिल्ड अ रिलेशनशिप विथ देम. माझा अजून एक मित्र आहे तुषार शिंदे म्हणून, रिअल इस्टेटमध्ये खूप चांगलं काम करतात. हे मराठी लोकांची तुम्हाला मी नावं सांगतोय की आपल्या शेजारी लोक आहेत. बट आपण काय झालं ना की आपण म्हणतो ना की वो मराठी हिंदीमध्ये म्हणे ना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. गलत दोस्तों, दुनिया उठती है उठाने वाला चाहिए, इसलिए आप झुकने के लिए तैयार चाहिए. ये सभी लोग आपको उठाने के लिए तैयार है. ते तुम्हाला वेगळ्या मार्गावरती घेऊन जाऊ शकतात. हाय व्हायब्रेशनल काम करतात हे सारे लोक. माझी संस्था अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे. माझ्याबद्दल मी का नाही बोलायचं? मला अभिमान आहे मी जे काम करतो त्याच्याबद्दल. खूप सारे आपल्या कम्युनिटीसाठी काम करणारी मंडळी येतात. त्यांचं काय पर्सनल बॅकग्राऊंड, ते काय काम करतात, त्यांच्यामुळे मला काय चेंजेस होऊ शकतात माझ्या आयुष्यामध्ये, त्यांचं परसेप्शन काय, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं. मराठा प्रवीण पिसाळ, प्रवीणजी खूप सुंदर काम करतात. WMO खूप सुंदर ऑर्गनायझेशन रन करतात ते. रिअल बिझनेसमध्ये कनेक्ट विथ देम, त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हा, वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट करा. आज माझं जे फ्रेंड सर्कल ग्रुप आहे याच्यामध्ये कमीत कमी 200 लोक असे आहेत की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी पण तुमची तयारी असली पाहिजे की नाही. यस, की मला माझं भविष्य क्रिएट करायचं. भूतकाळात काय घडलंय डझंट मॅटर, पण भविष्यात पुढे जायचंय मला. मी अडकून तो नाही पडलो ना, त्याच्यातनं बाहेर यायचं मित्रांनो. सो आज तुमच्याशी गप्पा मारल्या तर छान वाटलं. सकाळचा वेळ आहे, तुमच्याबरोबर छान वाटलं. त्यानंतर आता श्याम सुंदर मी निहारी आपण मला म्हणतो, माझ्याबरोबर आज माझे 2 मित्र येणार आहेत, बिझनेसच मित्र आहेत, त्यांच्याबरोबर सुंदर निहारी करणार आहे. सो तुम्हाला जर याच्यातनं काही एक पॉईंट जरी कनेक्ट झाला तर बिल्ट अप दॅट. शेअर दिस व्हिडिओ विथ एव्हरीवन. आय हॅव अ कन्सर्न फॉर यू. तुमच्याबद्दल मला कन्सर्न आहे. सो सर्व माझ्या मित्रांना, माझ्या भगिनींना, माझ्या नातेवाईकांना जे फेसबुकवरती मला आत्ता पाहतायत, नंतर पाहतील, यांना सर्वांना अक्षयचा पार नमस्कार. फिर मिलते हैं हसीन वालों के साथ ऐसे किसी बर्फीली कॉन्वर्सेशन में. नमस्ते.